मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, जरांगे पाटलांचं आंदोलन अखेरीस मुंबईत पोहोचलेलं आहे। मराठी मीडियाच्या भाषेत म्हणायचं तर मराठा वादळ देवेंद्र फडणवीसांसमोर हजर झालेलं आहे। जरांगेंची कव्हरेज मीडियामध्ये इतकी केली जाते की क्वचितच मी इतकी कव्हरेज कुठल्या दुसऱ्या प्रकरणाची पाहिलेली असेल। चारही बाजूला आझाद मैदानावर कॅमेरेज माईक ठेवले गेले। जरांगे पाटलांनी एक शब्द इथे बोलावा की दुसऱ्या क्षणाला लगेच चॅनल्सवर ते दाखवलं जातं। इतका PR केला जातोय आणि एक इकोसिस्टमच जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी बनवलं गेलंय असं वाटायला लागलं। त्याचं काम फक्त एकच आहे की अँटी देवेंद्र फडणवीस हे कंटेंट बनवायचं आणि आंदोलकांना फडणवीसांच्या विरोधात भडकवायचं। देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मणांचा नेता आणि मराठा समाजाचा घातकी आहे। आपलं आंदोलन हे सरकारच्या विरोधात नसून फडणवीसांच्याच विरोधात त्याच व्यक्तीला शिव्या घाला असं नरेटिव्ह बांधण्यासाठीच हे केले जाणारे प्रयत्न आहेत। मला विशेषतः ही गोष्ट वाटली की आंदोलक जेव्हा मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा मुसलमानांनी अनेक मौलवींनी अशी घोषणा केली की मस्जिदीचे दारं उघडं करा, मराठ्यांना राहण्यासाठी सोय करा। आणि त्यामागचं कारण काय? तर जरांगे पाटलांचं आंदोलन हे अँटी BJP आहे, म्हणजे हिंदू पक्षाच्या विरोधात उभा राहिला आहे। आणि त्यामुळे जरांगे पाटील हे तर आपले जीवाभावाचे मित्र झाले। ज्या मुसलमानांना आजपर्यंत आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वीकार नाही झाले, जे औरंगजेबाचे पुजारी आहेत, प्रशंसक आहेत, त्यांना आज मराठ्यांचं आंदोलन हे जवळचं वाटायला लागले। तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीदरम्यानचा प्रसंग आठवणीत असेलच, जेव्हा जरांगेंच्या जोरावर उडण्यासाठी त्यांच्या मदतीनं BJPचा घात करण्यासाठी सज्जाद नोमानी महाराष्ट्रात आलेला होता। दोघांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली होती की आम्ही निवडणूक लढवणार तर मराठा मुस्लिम मिळून BJPला यावेळी हरवणार। पण ऐन क्षणाला जरांगे पाटलांना काय बुद्धी सुचली आणि आपले उमेदवार त्यांनी मागे घेतले। जसं नोमानींनी नियोजन बनवलं की जरांगेंच्या जोरावर आपण BJPला संकट निर्माण करू शकतो आणि काँग्रेसला मदत करू शकतो, असंच काही राजकारणातले किडे पुन्हा एकदा वळवळ करायला लागले की जरांगे पाटील मुंबईत आलेत तर त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांसाठी संकट निर्माण करू शकतो। आणि या वळवळणाऱ्या किड्यांपैकी सगळ्यात पाताळ यंत्री राजकारणी जर कोणी असेल तर ते संजय राऊत आहे। संजय राऊतांनी आज पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर इतके खोटे आरोप केलेत आणि फक्त मराठा समाजामध्ये भ्रांती पसरावी आणि मुंबईत आलेल्या आंदोलकांमध्ये हिंसा पसरावी यासाठीच घेतलेली ती पत्रकार परिषद होती। संजय राऊत म्हणतात की देवेंद्र फडणवीस ज्या समाजाचे आहेत, ज्या जातीचे आहेत, म्हणजे ब्राह्मण जात, त्यांच्यासाठी त्यांनी परशुराम महामंडळ स्थापित केलं, त्यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून घेतली। पण आज मराठा समाज कुठे आहे? रस्त्यावर आहे। आणि यामागं कारण काय? तर देवेंद्र फडणवीस हे आज एक जातीयवादी नेता झालेत। एका जातीच्या बळावर आणि दुसऱ्या जातीसोबत आपण भांडणं लावायची आणि त्यातून आपल्याला नेता म्हणा असा प्रयत्न फडणवीसांद्वारे होतोय। आणि जो मार्ग यशवंतराव चव्हाणांनी, शरद पवारांनी किंवा बाळासाहेब ठाकरेंनी तयार केला त्या मार्गावरून आज मुख्यमंत्री भरकटताना दिसत आहेत असा आरोप संजय राऊतांचा। संजय राऊतांनी जेव्हा शरद पवारांचं नाव घेतलं आणि त्यांनी सगळ्या समाजाचं नेतृत्व केल्याचा दावा केला तेव्हाच मला कळालं की राऊतांचे विचार हे किती उच्च कोटीचे आहेत। ज्या शरद पवारांना महाराष्ट्रात जातीयवादी राजकारणाचं जनक मानलं जातं, ज्यांनी जातीयवादाची सुरुवात केली, त्यांच्या पक्षाचं राजकारणच या जातीयवादी भांडणांवर टिकलेलं आहे। आणि त्या व्यक्तीला संजय राऊत म्हणतात की हे सर्व जातीचे नेते आहेत। संजय राऊतांना परशुराम महामंडळ नेमका आठवला, पण कधीच त्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ नाही आठवणार, कारण त्या महामंडळाचं निर्माण देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। त्या मंडळाद्वारे गरीब मराठ्यांना उद्योग निर्माण करण्यासाठी पैसे पुरवले जातात। त्या पैशातून आज जवळजवळ 1.5 लाखांपेक्षा जास्त मराठा समाजातले उद्योजक आपल्या पायावर उभे राहिलेत। सारथीसारख्या योजनांना राबवून देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजातल्या युवकांना IAS IPS बनवलेलं आहे। पण हे सगळं न सांगता फक्त सिलेक्टिव्ह बोलायचं, कारण आपल्या पत्रकार परिषदेमधले छोटे छोटे क्लिप्स कापून जे आंदोलक मुंबईत आलेत त्यांच्या मोबाईलवर ते ट्रान्सफर करायचे, शेअर करायचे आणि त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण करायची की देवेंद्र फडणवीस म्हणजे एक प्रकारचा तानाशहाच आहे, त्याच्या विरोधात आपल्याला हिंसाच भडकवायची आहे। आणि हेच उद्दिष्ट ठेवून संजय राऊत आणि त्यांचे मालक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी हे सगळं नियोजन बनवलेलं आहे। आणि जरांगे पाटलांची भाषा सुद्धा तशीच आहे, कारण त्यांचे वक्तव्य आपण जर ऐकले की गोळ्या घातल्या तरी परत जाणार नाही, म्हणजे ते विचार करून आलेत की सरकारने आपल्याला गोळ्याच घालाव्यात आणि गोळ्या घातल्यानंतर
जी हिंसा भडकेल तीही देवेंद्र फडणवीसांमुळेच भडकली आहे अशा बोंबा मारायला हे सगळे मोकळे होतील। पण यात खरं हे आहे की मराठा समाजाला जे आरक्षण देवेंद्र फडणवीसांनी दिलं त्या हायकोर्टमध्ये टिकवल्यानंतर त्यांची सरकार जेव्हा शरद पवारांनी पाडली आणि त्यांचा रिमोट कंट्रोल घेऊन जेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये तो केस सुरू होता। मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करावे अशी विनवणी नरेंद्र पाटलांनी म्हणजे अण्णासाहेब पाटलांचे जे चिरंजीव सुपुत्र आहेत त्यांनी अनेक वेळा त्यांना केली होती, पण अखेरीस त्यांनी काय ऐकलं नाही। आणि हे माझे शब्द नाही आहेत, त्यांनी स्वतः ऑन कॅमेरा बोललेले हे वक्तव्य। विश्वास वाटत नसेल तर एकदा तुम्ही ते ऐकलं पाहिजे। महाविकास आघाडीला आम्ही वारंवार सांगत होतो तुम्ही लक्ष घाला, उद्धव साहेबांना घालत होतो। ज्या काँग्रेस पक्षाने या महाराष्ट्रामध्ये राज्य केलं त्यांनी कधीही या ठिकाणी आरक्षणाची योग्य भूमिका मांडली नव्हती आणि म्हणून आम्हाला भीती होती तीच झाली। देवेंद्रजींनी दिलेलं आरक्षण आदरणीय उद्धवजींच्या चुकीच्या नियोजनामुळे गेले। आणि मला तर पूर्ण शंका आहे की शरद पवारांनीच त्यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं असेल की या प्रकरणामध्ये लक्ष घालूच नका, मराठ्यांना आरक्षण भेटताच कामा नये। कारण आरक्षण भेटलं तर मग उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण कुठला मुद्दा घेऊन जायचा? जे जातीयवादाचं राजकारण आपण खेळत आलोय त्याची आधारशिलाच हे मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा आहे आणि तोच आपल्या हातातून गेला, मग राजकारण कसं खेळायचं हा प्रश्न त्यांच्या मनात असेल आणि त्यामुळेच मुद्दामून मराठ्यांचा त्यावेळी घात करण्यात आला। देवेंद्र फडणवीसांना जितकं शक्य होतं ते सर्व त्यांनी केलेलं होतं, पण आज सगळे नेते देवेंद्र फडणवीसांवरच वार करताना दिसत आहेत। आणि जरांगे पाटलांचे शब्द ऐकल्यानंतर सुद्धा असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून बेदखल केलं तर कुठला तरी नवीन नेता उदयाला येईल आणि मराठा समाजाचं काहीतरी जास्त भलं होऊन जाईल। हे जे सगळं केलं जातंय यामागचं उद्दिष्ट फक्त एकच आहे की जे जालन्यात घडलं, जी हिंसा त्या दिवशी झाली तीच हिंसा मुंबईच्या आझाद मैदानावर व्हावी आणि संपूर्ण मुंबईला आग लागावी। पण देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याच नेत्यांना यावेळी चेतावणी दिलेली आहे। नुकतंच एक अर्ध्या तासांपूर्वी त्यांनी पत्रकारांना बोलताना म्हटलंय की मला सर्व काही माहिती आहे, सर्व दिसतंय आणि सर्व लोकांचा डेटा माझ्याकडे आलेला आहे। जे लोक जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि जरांगेंच्या जोरावर जे लोक पोळी भाजतायत त्यांचंही तोंड भाजू शकतं याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे। या समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत, पण त्याच वेळी काही लोक जाणीवपूर्वक हा प्रयत्न करतायत की हे कसं एस्केलेट झालं पाहिजे, कसे दोन समाज एकमेकांसमोर आले पाहिजे, कसं ओबीसी आणि मराठा असं भांडण लागलं पाहिजे। काही लोकांचे स्टेटमेंट सकाळी बघितले मी, त्यांचे प्रयत्न काय माझ्या लक्षात येतात, पण त्यांना मी सांगतो अशा प्रकारे आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल। देवेंद्र फडणवीसांची ही चेतावणी फक्त विरोधी पक्षातील नेत्यांसाठी नाहीये, तर आपल्या स्वपक्षात आणि मित्र पक्षात जे दगाबाज भरलेत, जे लोक जरांगे पाटलांच्या तोंडून आपल्या नावाची स्तुती सुमनं उधळून घेत आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना शिव्या देण्यासाठी त्यांना उत्तेजित करतायत, त्यांना सुद्धा ही चेतावणी होती की जालन्यात मागच्या वेळी जे कॉन्टेंट क्रिएशनसाठी वॉर रूम तुम्ही तयार केले होते त्यावेळी जो बंदोबस्त मला करता आला नाही तो बंदोबस्त यावेळी योग्य प्रकारे करण्यात येणार आहे, कारण त्यावेळीची परिस्थिती ही वेगळी होती। लोकसभेच्या निवडणुका या तोंडावर होत्या, त्यामुळे कोणतंही संकट वाढवण्यासाठी सरकार त्यावेळी तयार नव्हती। पण आजची परिस्थिती जेव्हा देवेंद्र फडणवीस हे संपूर्ण राज्याचे निर्विवादपणे नेता ठरलेले आहेत, त्यांच्या एकट्या पक्षाचे 132 आमदार आहे, तेव्हा सरकार पडण्याचा काही लांबपर्यंत संकेत नाहीये। तेव्हा प्रत्येक नेत्याचा बंदोबस्त हा योग्यरित्या केला जाणार आहे आणि वेळ साधून एकेकाचं नियोजन लावलं जाणार हे देवेंद्र फडणवीसांनी त्या वक्तव्यात सांगितलंय। आणि ज्याला जे समजून घ्यायचंय ते लवकरात लवकर समजून घेतलं पाहिजे आणि आपण जर दगाबाजी करत असू तर सावधान झालं पाहिजे। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।